नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी बेस्टने अत्याधुनिक बसेस आणि सोयीसुविधा पुरवाव्यात, मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. मेट्रो 3 मार्गिकेवरील आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल. आज मेट्रो सकाळी 6:30 ते रात्री 9:30, शनिवारी सकाळी 7:30 ते रात्री 9:30 दरम्यान सुरू राहणार. नागपुरातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी आणखी दोघांना अटक. शिक्षक उपसंचालक कार्यालयात कार्यरत असलेल्या दोघांना अटक. सायबर पोलिसांची कारवाई. नागपुरातील 3 पोलीस उपनिरीक्षकांचं निलंबन. कुठली वैद्यकीय कागदपत्र सादर न करता वारंवार सिक लीव्ह घेऊन कर्तव्यावरून गायब राहत असल्यानं नागपूर पोलीस आयुक्तांची कारवाई. बीड जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी सुनील नागरगोजे बडतर्फ. कारण न देता अनेक दिवस गैरहजर राहिल्यानं कारवाई. परभणीचं तापमान पुन्हा एकदा 43 अंशांपार. उकाड्यामुळे परभणीकर हैराण. जलवाहिनींच्या दुरुस्तीसाठी घाटकोपर आणि कुर्ल्यामधील काही भागात शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार. नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावं, पालिकेचं आवाहन. कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान. तर सुनील शेट्टी, सचिन पिळगावकर, शरद पोंक्षे, सोनाली कुलकर्णी, रिवा राठोड, आरंभ ग्रुप यांचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरव. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.